सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती जय क्रांती। मी सौ प्रीती श्रीकांत जोल्ले, माणिकवाडा, यवतमाळ। 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत असून त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त असून त्या अखंडादी काव्यरचनेमधील मी सादर करीत आहे आत्मपरीक्षण। आर्याजीचा हेवा त्रास जिंकल्यास, आर्याजीचा हेवा त्रास जिंकल्यास, लुटा अज्ञानास सर्व कामी, लुटा अज्ञानास सर्व कामी। झाकल्या वेदाचा आधार दाविती, झाकल्या वेदाचा आधार दाविती, श्रेष्ठत्व ओढीती स्वतःकडे, श्रेष्ठत्व ओढीती स्वतःकडे। मानवांचे हक्क शूद्रा मुख्य दावा, मानवांचे हक्क शूद्रा मुख्य दावा। पुरे वेद कावा ब्रह्मकुट, पुरे वेद कावा ब्रह्मकुट। कीड लागो आर्य आत्मपरीक्षेला, कीड लागो आर्य आत्मपरीक्षेला। त्रास अंत्यजाला ज्योती म्हणे, त्रास अंत्यजाला ज्योती म्हणे। या अखंडादी काव्यरचनेमध्ये महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात की काही आर्य लोकांना इतरांबद्दल हेवा आणि गर्व आहे। त्यांनी वेदांचा आधार घेऊन स्वतःला श्रेष्ठ ठरवले आणि इतर समाजाला अज्ञानात ठेवले। ते मानवांचे समान हक्क नाकारून शूद्र आणि अतिशूद्रांवर अन्याय करतात। वेदांचा आधार देऊन त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी नियम बनवले, त्यामुळे समाजात भेदभाव आणि दुःख वाढले। ज्योती म्हणतात की अशा लोकांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे, कारण त्यांच्या वागण्यामुळे अत्यंज म्हणजेच खालच्या जातीतील लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो। काही लोकांनी वेदांचा आधार घेऊन स्वतःला श्रेष्ठ मानले, त्यांनी शूद्र अतिशूद्रांना अज्ञानात ठेवून त्यांचे हक्क हिरावून घेतले, त्यामुळे समाजात अन्याय आणि भेदभाव निर्माण झाला। म्हणून ज्योती सांगतात की अशा लोकांनी आत्मपरीक्षण करून सर्व मानवांना समान वागणूक द्यावी। तर महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्यांचा संदेश उपयोगात आणावा, ही सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने मी सर्वांना विनंती करते। आणि आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय ज्योती जय क्रांती।